सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। अजित पवार दुपारी दिल्लीला जाणार, सूत्रांची माहिती। राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग। भाजपच्या निरीक्षकांची नावं दुपारी जाहीर करणार, तर 4 डिसेंबरला भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक, सूत्रांची माहिती। फडणवीसांच्या जागी भाजप दुसऱ्या कुणाला आणतंय का? उद्यापर्यंत उलगडा झाला नाही तर आम्ही आमचं पुस्तक उघडू, संजय राऊतांचा इशारा। एकनाथ शिंदेंची चूक झाली, संजय राऊतांना राज्यसभेला पाठवलंच नसतं तर ठीक झालं असतं, शिरसाट यांची राऊतांवर टीका। उपमुख्यमंत्री पदावर अद्याप चर्चा सुरू आहे, श्रीकांत शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळणार का या प्रश्नावर एकनाथ शिंदेंचं उत्तर। शिंदे भविष्यात भाजपसोबत राहतील की नाही ही शंका, आम्हीही गृहमंत्रीपद आमच्याकडे ठेवलं असतं तर सरकार पडलं नसतं, संजय राऊतांचं वक्तव्य। गृहमंत्री पदावर चर्चेतून अंतिम निर्णय समोर येईल, शिवसेनेला हव्या असलेल्या गृह खात्याबाबत एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। पद घेण्याबाबत शिंदेच निर्णय घेतील, शिंदेंनी सत्तेत असावं अशी आमची इच्छा, शिंदे दिल्लीच्या राजकारणामध्ये जाणार नाही, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। महायुतीच्या तिन्ही नेत्यांची आज बैठक होण्याची शक्यता, मंत्रिपद आणि खातेवाटपासंदर्भात बैठकीत चर्चा होण्याचा अंदाज। अमित शहांनी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागवलं, आमदाराचा लोकसभेवेळी परफॉर्मन्स पाहिला जाणार, सूत्रांची माहिती। अमित शहा महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक घेणार, व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक होणार, सूत्रांची माहिती। अजित पवार शरद पवार गटासह ठाकरे गटाला धक्का देणार, पवार गटातील राहुल जगताप मंत्रिमंडळ विस्तारानंतर अजित पवार गटात प्रवेश करणार, सूत्रांची माहिती। तर ठाकरे गटाचे अपूर्व हिरे देखील दादा गटाच्या वाटेवर। मल्लिकार्जुन खरगेंसोबत विरोधी पक्षांची बैठक, थोड्याच वेळात खरगेंच्या दालनामध्ये बैठक, काँग्रेस ईव्हीएमचा मुद्दा सभागृहात मांडणार। ईव्हीएम हटावसाठी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेसचं आंदोलन, विधानसभा निवडणुकीमध्ये पैशांचा वापर आणि ईव्हीएम घोटाळा झाल्याचा आरोप। ईव्हीएम मशीन हॅक करू शकतो असा दावा करणाऱ्या सय्यद सुजावर सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल, व्हिडिओतील दावा खोटा आणि निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं मत। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना प्रकरणी आरोपी भावेश भिंडे आरोप मुक्तीसाठी सत्र न्यायालयात, 7 डिसेंबरला सुनावणी होणार। प्रदूषण वाढल्यानं मुंबईकरांना वॉकिंग निमोनियाचा धोका, घसा खवखवणं, ताप, सततचा खोकला ही वॉकिंग निमोनियाची लक्षणं। दक्षिण भारतावर धडकलेल्या चक्रीवादळामुळे 5 डिसेंबरपर्यंत राज्यात अवकाळी पावसाचा इशारा, मुंबईत काल 17 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। थंडीचा कडाका वाढल्यानंतर भाजीपाल्याच्या दरात देखील वाढ, लसूण आणि शेवगा 400 रुपये किलो तर कांद्याचे दर 50 रुपये प्रति किलो। समृद्धी महामार्गातील शेवटच्या टप्प्याचं काम पूर्ण, नव्या वर्षामध्ये नागपूर मुंबई प्रवास 8 तासात पार करता येणार। स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधींविरोधातील याचिकेवर आज पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी, मात्र अधिवेशन सुरू असल्यानं राहुल गांधी उपस्थित राहणार नसल्याची माहिती। पालघर जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारामध्ये बुरशी आणि जिवंत अळ्या आढळल्या। जीएसटीमुळे देशाच्या तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ, नोव्हेंबर महिन्यामध्ये जीएसटी संकलन 8.5% वाढून 1.82 लाख कोटींवर। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।